नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जी माझी दुसरी गोष्ट आहे ना, ती पुण्यामधील वाकड एरिया जो आहे ना, तिकडची एक गोष्ट आहे आणि वाकडमधल्या एका हॉन्टेड फ्लॅटची गोष्ट आहे. ठीक आहे. तर ही जी स्टोरी होती ती मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे आणि ही त्यांच्याबरोबर ॲक्च्युअल घडली आहे. आणि हे जेव्हा पूर्ण होत होतं इन्सिडेंट, ह्या पूर्ण टायमामध्ये हे 3-4 वर्षात झाले. पण ह्या टायमामध्ये त्यांनी आपल्या पतीलाही गमावलं आहे. म्हणजे ते इवन त्यांचाही जीव गेला आहे. तर खूप डार्क आहे. तर ते सुरुवात करतो. ठीक आहे. तर झालं कसं होतं, की समृद्धी आणि प्रथमेश यांचं नुकतंच लग्न झालं होतं 2018 2019च्या टायमाला त्यांचं लग्न झालं होतं आणि दोघांचीही जॉब वगैरे चांगली होती. म्हणजे दोघेही नोकरीला वगैरे जायचे आणि चांगले पॅकेज वगैरे होते आणि ते एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे. काका, आजोबा वगैरे सगळे एकत्र ते लोकं, पूर्ण एक मोठी फॅमिली होती त्यांची. तिथे राहायचे. लग्न वगैरे झालं. सगळं काही मस्त चाललं होतं आणि 2019मध्ये जी समृद्धी होती ती प्रेग्नंट झाली. ठीक आहे. 2020मध्ये त्यांना एक छान बाळ झालं आणि त्याचं नाव त्या लोकांनी वंश ठेवलं. ठीक आहे. आता झालं कसं, की 2020मध्ये जसंच वंश झालं फेब्रुवारीच्या आसपास आणि मार्च, एप्रिलमध्ये तुला माहिती आहे, की एक खूप मोठी महामारी आली होती आणि त्या चक्करमध्ये खूप जास्त म्हणजे अ, बोलू शकतो की खूप जास्त केऑस झाला होता, की लोकांमध्ये भीती वाढली होती, लोकं घाबरत होती आणि त्यात प्रथमेश आणि समृद्धीचा हा पहिला बाळ होतं. बरोबर की नाही? त्यांना त्याची खूप भीती वाटायची, की बाबा इथे हा जातोय, तो जातोय, लोकं घेऊन जात आहेत, तिथे आता तर त्यांना. आणि त्यावेळी कसं, की जर कोण आजारी पडला त्याला डायरेक्ट घेऊन जायचे सेंटर्समध्ये. तर त्यांना ती भीती होती, की हा जातोय, तो जातोय, तर आपल्या बाळाची त्यांना खूप जास्त भीती वाटत होती. तर त्यांनी एक प्लॅन काय केला आणि ते लोकं जिथे राहत पण होते ना, ते खूप मोठी जॉइंट फॅमिली होती. म्हणजे 19-20 लोकं एकत्र राहायचे आणि तुला माहिती आहे, की जेव्हा एवढे लोकं एकत्र राहतात, जर कोणालाही झालं, तर सगळ्यांना होण्याची शक्यता आहे, बरोबर, आजार. तर त्यांनी काय प्लॅन केलं, की आपण एक काम करूया. आता थोडं सेटल झालंय, की पहिली लाट येऊन गेली, थोडं सेटल झालेलं. त्यांनी विचार केला, की आपण एक मूव्ह आउट करू इथून. आपण मूव्ह आउट करू, एक चांगल्या ठिकाणी जाऊ, म्हणजे एक चांगल्या सोसायटीमध्ये जाऊ आणि तिथे आपण राहू. कारण जर आपल्याला काही झालं, तर आपल्या बाळासाठी कोण आहे? तर ते बोलले, की आपण मूव्ह आउट करूया. आपण दुसरीकडे सेपरेट राहू. तर ते लोकं तिथून मूव्ह झाले आणि त्याने त्यांच्या ऑफिसच्या इथेच एक फ्लॅट बघितला. मस्त 1 बेडरूम फ्लॅट होता तिथे. सोसायटी ही छान होती आणि त्यांना खूप स्वस्तात मिळाला आणि त्यांच्याकडे सेव्हिंग्ज वगैरे होते. तर त्यांनी विचार केला, ठीक आहे आपण घेऊया. त्याने विकतच घेतला तो फ्लॅट. फ्युचरसाठी पण चांगलं आहे आणि ॲटलीस्ट त्यावेळी अशी भीती होती ना, की त्या असं होतं, की हे कधीच संपणार नाही आहे. हे जग असंच राहणार, ऑनलाईन राहणार सगळं आणि कॉलेजेस, ऑफिस सगळं वर्क फ्रॉम होम होणार. आणि असं वाटत होतं त्यावेळी, कारण असं वाटत 5-6 वर्ष, कारण एक गेलं, एक आजारपण गेलं, परत दुसरी लाट येत होती, परत तिसरी लाट येत होती आणि लोकं असे बोलत होते, की हे मल्टिप्लाय होणार आहे आणि कधीच संपणार नाही आहे. तर त्यांना ती भीती वाटत होती, की बाबा कदाचित आम्हाला काही झालं तर ॲटलीस्ट आमच्या बाळासाठी फ्लॅट असेल इथे. तर ते बोलले, की ठीक आहे. त्यांनी तिथेच सगळं मूव्ह आउट केलं. त्यांचं वर्क फ्रॉम होम स्पेस त्यांनी इथे बघितला. दोघंही बाळाची काळजी घ्यायची आणि काम करायचे. ठीक आहे. तर सगळं काही होत होतं, चांगलं चालू होतं. 2000 मला वाटतं 21मध्ये वगैरे ते लोकं तिकडे मूव्ह झाले आणि जसे ते लोकं मूव्ह झाले ना, प्रथमेशला आधीपासूनच तो फ्लॅट आहे ना एवढा आवडायचा नाही. म्हणजे ज्यावेळी ते लोकं फ्लॅट बघायला गेले होते ना, त्यावेळेस प्रथमेशचं थोडं असं असतं ना, की तो डायसी होता, की घेऊया की नको घेऊया. मी त्याने समृद्धीलाही सांगितलं. तर समृद्धीचं असं होतं, की एकतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तिला सगळ्यांची कामंही करायला लागायची. कारण ती सगळ्यात लहान होती सून, तर तिला सगळ्यांची कामं. तर ते असं होतं, की भाई मला नाही राहायचं आहे. मला जिथे मस्त आहे फ्लॅट स्वस्तात मिळतोय, घेऊन टाकूया. पण तिथे गेल्यावर आहे ना, प्रथमेशला रेग्युलरली खूप ना खूप असे भास व्हायचे. अचानक रात्रीच्या वेळी टेम्परेचर ड्रॉप होणं झालं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे आवाज वगैरे येणं किंवा असं वाटलं, की कोणतरी आहे. कोणतरी एका व्यक्तीचा तिथे सहवास आहे. असं प्रथमेशला नेहमी वाटायचं त्या फ्लॅटमध्ये. तर कसं व्हायचं, की प्रथमेशची नाईट ड्युटी असायची. समृद्धी आणि ते वंश जो बाळ होता तर झोपून जायचे. पण ह्याला जागं राहायला लागायचं रात्रभर. तर ह्याला अधूनमधून असं वाटायचंच आणि त्याला खूप वाईट-वाईट स्वप्न वगैरे यायचे आणि इव्हन त्याने हे समृद्धीलाही सांगितलं. तर समृद्धीचं असं होतं, की "काय होतंय बाई, तुम्ही शांत राहा, तुम्ही स्ट्रेस घेताय." तिने त्याला शांत करायची ती, पण समृद्धीने कधी त्याचं ऐकूनच घेतलं नाही, की नक्की त्याला काहीतरी त्रास होत असेल. प्रथमेशची तब्येत खूप खराब झाली होती आणि बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा त्याने मूव्ह केलं, मला वाटतं ऑगस्ट 2021मध्ये वगैरे प्रथमेशचा त्याच घरी मृत्यू झाला.
आणि ते खूप जास्त शॉकिंग होतं समृद्धीसाठी. कारण प्रथमेश हा फक्त 32 वर्षाचा होता आणि त्याला आता बाळ झालं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला एकटीला सगळं सांभाळायचं होतं. इवन प्रथमेशचे जे घरातले लोक होते ना, तेही समृद्धीलाच दोष द्यायला लागले, की तू आमच्या मुलाला आमच्यापासून लांब केलंस. आणि त्यांचं असं होतं की तूच त्याला मारून टाकलं. तिच्यावर काय काय लोक असतात ना तसे, की हिने आधी आमचं घर फोडलं आणि ही वेगळी गेली असं. तर त्यामुळे तिच्यावरच दोष आला की तूच आमच्या मुलाला मारलंस वगैरे. त्यांनी जेव्हा मला ही गोष्ट शेअर केली ना कॉलवर, त्यांचंही म्हणणं होतं की त्यावेळी 2च ऑप्शन होते, की एकतर म्हणजे त्यावेळी फक्त 2 ऑप्शन होते, की सासरच्यांकडे जा आणि तिथेच म्हणजे ते बोलणी ऐकून घ्या, नाहीतर ते एक इंडिपेंडंट वुमन होत्या, जॉब करायची, चांगली सॅलरी होती आणि इवन त्यांचे जे हजबंड होते जे गेले, त्यांचेही इन्शुरन्सचे वगैरे पैसे मिळाले होते. फक्त त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती की आता त्यांना सिंगल मदर वंशची काळजी घ्यायची होती. आणि तोही मला वाटतं 2-2.5 वर्षाचा होता त्यावेळी. तर त्याने विचार केला की जाऊ दे, मी स्वतःहून ह्याची काळजी घेईन आणि ह्याला शिकवेन. तर समृद्धी तिथेच राहिली आणि वंशची काळजी घ्यायची. ठीक आहे. आता वंश जसा असा मोठा होत गेला ना भाई, तर जशी ते समज आली ना आणि तो बोलू लागला वगैरे, आईशी वगैरे बोलू लागला आणि समजायला लागल्या त्याला गोष्टी, तर तोही आहे ना रात्री अचानक उठायचा आणि रडायचा. म्हणजे रात्री 3-4च्या दरम्यान तो उठायचा आणि रडायचा. त्याला काही समजायचं नाही आणि तो कंटिन्यूअस रडायचा. म्हणजे असं की त्यांनी काहीतरी वाईट स्वप्न बघितलं. सुरुवातीला तर त्याला समृद्धी झोपवायची, की ठीक आहे होतं, कारण लहान बाळ वगैरे उठतातच. पण नंतर नंतर हे व्हायला लागलं आणि जेव्हा त्याला कंप्लीट गोष्टी समजायला लागल्या 6 महिन्याआधी हे रिसेंट जानेवारी 2026ला वंश आता 6 वर्ष झाला. आणि असंच त्याला मध्ये मध्ये स्वप्न यायचे, मध्ये मध्ये ठीक व्हायचं, एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्या रात्री तो एकदम गाढ झोपेत होता, अचानक झोपेतून उठून रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला. आणि आईने विचारलं काय झालं, तू ठीक आहेस ना, म्हणजे कारण महिन्यातून एकदा दोनदा त्याच्यावर असं व्हायचं. तर तो बोलतो की आई आपल्या घरी कोणतरी आहे, म्हणजे मला स्वप्नात असं दिसलं की आपल्या घरी कोणतरी आहे आणि तो मारतोय, म्हणजे तो मला मारायला येतोय, असं असं तो बोलतो. आईला वाटतं की आणि पिक्चर बघितलं असेल कदाचित, किंवा असताना लहान मुलांचे तुला माहिती आहे कोणतं साऊथ ब्यूथचं पिक्चर बघितलं असेल, तर मग तिला परत झोप होते की भाई तू झोप. आणि दुसऱ्या दिवशी पण त्यावर सेम होतं. आणि दुसऱ्या दिवशी तो काय बोलू तेव्हा तो बोलला की आई मला आज परत तो माणूस दिसला, पण ह्यावेळी तो बाबांना मारत होता, म्हणजे चाकूनी मारत होता बाबांना, आणि त्यांनी बाबांना मारून टाकलं. असं असं म्हणजे तेव्हा तिला समजलं की नाही भाई, हे दिस इज समथिंग सिरियस. कारण जेव्हा त्याचे बाबा गेले ना तेव्हा तो 2 वर्षाचा होता, त्याला माहितीही नव्हतं आणि फक्त तो फोटोमधून बोलत होता की त्याला माहीत होतं की तो बाबांनाच मारत होता. आणि त्यानंतर त्या दोघांनी तो फ्लॅट सोडला, म्हणजे तिथे ते दोघेही निघून गेले. असं म्हणतात की तो जो फ्लॅट होता ना, फ्लॅट किंवा ती जागा असं काहीतरी होतं, ते ते एका माणसाची होती. आणि त्या माणसाच्या बोलतात ना नकळत ती जागा कोणीतरी म्हणजे त्याच्याच नातेवाईकांनी ती हडप केली होती आणि त्याचा तिथे तो देत नव्हता किंवा काही डिस्प्यूटमुळे त्यालाही तिथे मारलं होतं. जो तिकडचा घरमालक होता, घरमालक किंवा जागा मालक जेही, त्याला तिथेच मारलं होतं. आणि असं म्हणतात की त्याची जी आत्मा आहे ती अजूनही त्या सोसायटीत रोज रात्री फिरते आणि बघते की सगळं ठीक आहे. पण ह्या लोकांनी जेव्हा ते फ्लॅट घेतलं किंवा ह्या लोकांना कदाचित त्यांनी जेव्हा बघितलं की हे लोक सुखी आहेत, तर त्याला ते राहावलं गेलं नसेल आणि म्हणूनच कदाचित त्याने प्रथमेशचं जीव घेतला आधी. ते बोलतात की अशी गोष्ट आहे तिथे बोलली जाते. पण हे तर फॅक्ट आहे की जे वंशने स्वप्नात बघितलं त्याला रेग्युलरली दिसत होतं आणि ते लहानपणापासून दिसत होतं, कारण तो अधूनमधून नेहमी उठायचा तसं. पण त्यानंतर त्याने तो फ्लॅट विकायला काढले. जवळजवळ 3 महिन्याआधीच त्याने, जवळजवळ त्याच वेळी म्हणजे 6 महिन्याआधी वंशचं माहिती पडलेलं, त्याने तो फ्लॅट विकायला काढला आहे. पण कोणच घ्यायला तयार नहीं है, अजूनही तो फ्लॅट आहे तसाच. हाँ, पर भाई वो जो लेडी थी ना, जिस तभी उन्होंने स्टोरी बताई मेरे को, ये इंसिडेंट पूरा उन्होंने शेयर किया भाई, वो रो दी थी भाई, रोते रोते उन्होंने बताया कॉल पे. बापरे. क्योंकि बहुत सारे जो सबस्क्रायबर्स होते हैं ना, सॉरी हिंदीत बोलते जे बरेच आपले सबस्क्रायबर्स असतात ना, ते त्यांना फक्त स्टोरी सांगायची असते, म्हणजे त्यांना आपल्या पॉडकास्टवर यायचं नसतं. आणि असे जेन्युइन लोक असतात ज्यांच्यावर गोष्टी घडल्यात. त्यानंतर ती हेही बोलली की मी खूप लोकांना जेव्हा गोष्ट सांगते ना त्यांना खोटं वाटतं, पण हे ज्यांच्याबरोबर झालं त्यांच्याबरोबरच झालं. आणि शेवटी त्यामुळे त्या बाई, आणि शेवटी त्या फ्लॅटमुळे तिचं असं म्हणणं आहे की तिने तिचा नवरा गमावला.
तर हे दर उसका दर तो वही जाने भाई. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.